नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. मी सध्या ओम शांती सेंटर या ठिकाणी आलेलो आहोत आणि नशामुक्त भारत अभियान हा अभियान चालवतो. खरं तर नशा हे कुठल्या प्रकारचे असायला पाहिजे. एका देवाची तर केली तर ती सुद्धा नशा असू शकते, कारण एखाद्या देवाला आपण जर प्रसन्न करण्यासाठी किंवा अध्यात्माकडे वळणे म्हणजे ते पण एक प्रकारचे नशाच आहे. परंतु ही नशा कशा पद्धतीची असणार आहे, कारण तो नशा ही जीवनाची दुर्दशा करू शकते. असे हे नशे असते, मग ते कोणत्याही प्रकारचे असू दे. ज्यात आपण वाईट गेलो तर ते नशा आपल्याला जीवनातून सुद्धा उठवू शकते. असे हे नशे असते. या अनुषंगानं ओम शांती सेंटर इथे बहीणचे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर हा स्तुत्य उपक्रम या ओम शांती सेंटरच्या वतीनं राबवला जाते आणि हा भारतभर हा अभियान महाअभियान आहे, तो राबवला जाते. दीदी, एकंदरीतच काय सांगाल की जो आपला नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान जे राबवला जातो आहे तो 6 ते 20 ऑगस्ट या दरम्यान राबवला जातो आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे नशे असणार आहे आणि तो नशामुक्त भारत आपला झाला पाहिजे, हा उद्देशानं आपण हा कार्यक्रम राबवत आहे. ओम शांती. आपली जी संस्था आहे, आपल्या संस्थेचं संपूर्ण नाव आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आणि ही विद्यालय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करते. त्यासोबतच ती बऱ्याच लेवलवरती काम करत आहे. तर आज जो प्रोजेक्ट आपण राबवणार आहे 10 कोटी नशामुक्त भारत महाअभियान, तर हे भारत सरकारकडूनच आपल्याला अधिकृत प्रोग्राम मिळालेला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये आपण विशेष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत की प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन हे अभियान राबवणार. कारण का तर विद्यार्थी अजून नशा करत नाहीत आणि मोठे करतात, परंतु नशा आपण सोडवायचा प्रयत्न तर सगळेच जण करत आहेत. म्हणजे बरेच डॉक्टर्स आहेत किंवा बरेच जणांकडे औषध आहे ना, आपल्याही संस्थेकडे असं नाही, पण आपली संस्था एक वेगळ्या पद्धतीनं नशा सोडवायचं काम करत आहे. तर आपल्या ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये मेडिटेशनद्वारे नशा सोडवली जाते. म्हणजे एक सकारात्मक विचार त्यांना दिले जातात, परमात्म्याची शक्ती कशी घ्यायची आणि आपल्या मनाला स्थिर कसं करायचं, शांत कसं करायचं आणि जे वाईट गोष्टी त्याच्यापासून कसं थांबवायचं, तर हे आपण मेडिटेशनद्वारे राजयोगाद्वारे त्यांना शिकवतो. आणि जे विद्यार्थ्यापर्यंत का पोहोचवायचं, तर आपल्याला ही जनजागृती करायची की विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये कुठलंही व्यसन करू नये आणि आपल्या भारताचा तो चांगला नागरिक घडावा, त्याचं भविष्य उज्ज्वल घडावं, निरोगी घडावं. आणि प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी जी असते तर ते आपल्याला माहिती आहे की एका व्यक्तीवर असते. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं कुटुंब भविष्यामध्ये चांगलं निरोगी सशक्त ठेवावं. आणि आज फक्त आपण पाहतो की नशा म्हणजे दारू, सिगारेट, तंबाखू इत्यादी नसून अनेक प्रकारचे व्यसन आहेत. आपण पाहतो की सोशल मीडियाचं पण व्यसन आहे, अनेक प्रकारचे गेम्स आहेत किंवा अश्लील सामग्री आहे. अशा बरेच प्रकार आहेत की बाहेरच्या खानपानच्या असू द्या किंवा कुठलीही असू द्या, जी अशी नशा आहे की जी आपल्या जीवनाला छळत आहे किंवा आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करत आहे किंवा आपल्या आयुष्याला खराब करत आहे. तर अशा नशेपासून आपल्याला दूर राहायचं आहे, त्यासाठी आपल्या संस्था जागरूक करत आहे. आणि ही जागरूकता का करायची, तर जी आज जागृती आपण करत आहे, हे जे महाअभियान आहे हे 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट याच्यामध्ये राबवणार आहेत. आणि आपल्या संस्थेच्या 6000 शाखा आहेत भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही 150 देशामध्ये आपल्या संस्था आहेत. परंतु हा प्रोजेक्ट आपण फक्त भारतामध्ये राबवणार आहेत आणि भारतामधल्या 6000 शाखा आज 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट यामध्ये त्या काम करणार आहेत, प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जाऊन. म्हणजे एकाच दिवशी आपले 10-10, 20-20 हजार प्रोग्राम पार पडणार आहेत आणि ही नशामुक्तीबद्दलची जागृती होणार आहे. आणि ही जी जागृती करणार आहोत आपण, तर ती करणार आहेत आपल्या संस्थेच्या ज्या मेन संचालिका होत्या डॉक्टर दादी प्रकाश मणीजी म्हणून, ज्यांनी 50 वर्ष या विद्यालयामध्ये आपलं जीवन समर्पित करून व्यवस्थित संचालन करून हजारो लाखो भाविकांचं जीवन त्यांनी खूप चांगलं सकारात्मक घडवलेलं आहे. आणि जनकल्याणासाठी, मानव कल्याणासाठी आपलं जीवन त्यांनी विश्वासाठी ईश्वराला अर्पण केलेलं आहे, ईश्वरासाठी विश्वाचं कल्याण करण्यासाठी. म्हणून अशा श्रेष्ठ एक महामानव म्हणून आपण जे आहेत दादी प्रकाश मणीजी, त्यांचा स्मृती दिवस येत्या 25 ऑगस्टला आहे आणि त्यांच्या स्मृती दिवसाला हा जे अभियान आहे ते समर्पित आहे. तर एवढंच मी त्यांना माझी श्रद्धांजली अर्पण करते. ओम शांती. मॅडम, जे एकंदरीत जर सांगितलं तर नशा जे आहे ते मोबाईलचे असेल किंवा असेल, हे आपण कुठल्या स्कूलवरती, शाळेवरती राबवणार आहे? प्रत्येक शाळेमध्ये जे 5वी ते 10वीचे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या प्रत्येक जेवढे पण टेंभुर्णीच्या अंतर्गत स्कूल कॉलेजमध्ये येतात, तर त्या सगळ्या शाळेमध्ये आपण जाऊन करणार आहेत. तर आपण टेंभुर्णीच्या स्कूल कॉलेजमध्ये करणार आहेत, पण आपली प्रत्येक शाळा प्रत्येक गावामध्ये जाऊन करणार आहे. म्हणजे प्रत्येक शाखा, जसं कुर्डवाडी असेल, अकलूज असेल, सोलापूर असेल, सगळ्या महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर सगळ्या स्कूल कॉलेजमध्ये प्रोग्राम राबवला. एकंदरीतच काय सांगाल का हा कार्यक्रम जो आहे तो राबवला जातोय? ओम शांती.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाद्वारे हा जो प्रोग्रॅम नशामुक्तीचा 10 करोड जनतेला नशेपासून मुक्त करण्याचा राबवला जातो आहे, त्याबद्दल ह्या संस्थेचं किती कौतुक करावं हे थोडंच आहे. तर असा हा उत्कृष्ट कार्यक्रम जो ठेवलेला आहे 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत, तर हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी आम्ही सर्वजण सहयोगी बनणारच आहोत. त्याचबरोबर नशा ही मानसिक आणि शारीरिक ह्या 2 गोष्टीवर आधारित आहे. तर मानसिक नशेतून माणसाला जे राजयोगाद्वारे आपण सोडवू शकतो, ते राजयोगाचा पण अभ्यास आपण सगळ्यांना सांगू शकतो आणि शारीरिक नशा पण आपण सोडवू शकतो. फक्त माणसाची मानसिकता प्रबल असली पाहिजे, तरच आपण माणूस नशेमुक्त बनू शकतो. त्याचबरोबर माणसांना अनेक विकार पण आहेत, काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, ही पण एक नशाच आहे. ह्या नशेने माणसाचे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अनेक कुटुंब पण एकमेकापासून विलग झालेले आहेत. एकंदरीतच काय सांगाल की हा नशामुक्ती प्रतिज्ञा अभियान जो आहे तो राबवला जातोय, काय उद्देश असणार आहे? नक्कीच या महाअभियानाचे उद्घाटन कालच्या 2 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलेलं आहे की हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम सर्व शाळा, कॉलेज असतील त्यांनी सहकार्य करण्यासाठी नुकतंच शासन परिपत्रकही काढण्यात आलेलं आहे. मुझे अत्यंत प्रसन्नता है कि ब्रह्म कुमारी संस्था द्वारा नशा मुक्त भारत अभियान चलाया जा रहा है। यह केवल एक अभियान नहीं, बल्कि आने वाली पीढ़ियों के सुरक्षित स्वास्थ्य एवं उज्जवल भविष्य की दिशा में एक सशक्त जन आंदोलन है। त्या अनुषंगाने आपले ब्रह्मकुमारी आणि शासनाच्या वतीने हा संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आपल्या संपूर्ण देशभर राबविला जात आहे. त्यासाठी आपल्या टीमच्या वतीनं या परिसरामध्ये जेवढ्या शाळा, कॉलेज आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन हा नशामुक्तीचा जो महाअभियान आहे तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. कॅमेरामॅन संजीवनी आरबुळेसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी भाषाचा मराठी आवाज.